बॅट आणि शूज साठी खूप चांगलं मोठं सपोर्ट केलं. रावत आपलं देखील स्वागत आहे क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान. आजचा हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये आता काही क्षण बाकी आहेत. हा प्रत्येक वेळी काय एक स्टेप मोठाच असतो टुर्नामेंटला आणि असा टुर्नामेंट मोठा करत राहावं सगळ्यांचा सहकार असा. थँक्यू. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. हा त्यानंतर आमचे मित्रांनी क्रिकेट प्रेमी एक चांगलं क्रिकेट खेळले विपुलजी राऊत आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. विपुल राऊत आणि सर्व विपुल राऊत देखील याचा एक विशेष सन्मान केला जाईल. येणाऱ्या 13-14 आणि 13-14 जूनला श्री अंबामाता चषक देखील आपल्याला पाहायला मिळेल. 20 संघ तिकडे खेळणार आहेत. 12 संघ इंटर आहेत. 8 संघ आउटर खेळताना पाहायला मिळते. किशोरजी आपण देखील या 8 तर यावेळी त्यांनी रसले गिरगाव मधले आणि कोच पण त्यांचे पाहिले मी चौरंगीला 8 तर बघितले उमरखाडीमध्ये. सो मुबाद भैगाला उत्सवाचे देखील आपण प्रतिनिधी आणि आज विपुल राऊत आणि आमचे दोन्ही मित्र आज या क्रीडा स्पर्धेसाठी अभ्यास रुपये राहिले गेले. थँक्यू सो मच. श्री अंबामाता चषक देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि अंबे मातेचा आणि माऊलीचा आपल्या मागे आशीर्वाद आहे. 13-14 जूनला त्यांची क्रीडा स्पर्धा आहे. खूप सारं पारितोषिक काही क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दिनेश गाड़ी अंदर
सर्व आमचे वैयक्तिक सन्मान करणार आहोत आमची संपूर्ण टीम युट्यूबसाठी नक्कीच युट्यूबवर आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं गेलं. श्री साई स्पोर्ट्सचे संपूर्ण टीम म्हणजे त्यांचे एक प्रतिनिधी पाठवायचे शैलेश पाटील, पराग पाटील मला नेहमी सपोर्ट राहिलं गेलं आहे. नक्कीच आपण या युट्यूबचे 2 दिवस अगदी रात्री 2:30-3 वाजेपर्यंत देखील आम्हाला खूप मोठं सपोर्ट केलं गेलं श्री साई स्पोर्ट्स. युट्यूबच्या टीमचा देखील आपण इकडे विशेष सन्मान करत आहोत. श्री साई स्पोर्ट्स अगदी रात्री अपरात्री देखील आम्हाला खूप मोठं सहकार्य शैलेश पाटील, पराग पाटील यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान राहिलं गेलं आहे. असं एक विशेष सन्मान श्री साई स्पोर्ट्स आपण परत युट्यूबच्या टीमचं केलं जात आहे. चेक हॅलो चेक हा त्यानंतर आमची पंच 1 टू गो फेम अजित निकम सरांचा आपण एक विशेष सन्मान करत आहोत. या बंद करा बाई. सर्व आमचे ऑफिशियल पंच 1 टू गो फेम अजित निकम सरांचा एक विशेष सन्मान आपण या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर जर पाहिलं तर आमचे विवेकजी प्रभू यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. आज ऑफिशियल पंच 2 दिवस त्यांनी पण आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं गेलं आहे. विवेकजी प्रभू यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर आपल्या करत आहोत. थँक्यू सो मच विवेकजी प्रभू, आपले देखील आभारी आहे. त्यानंतर चेतन चव्हाण सर एक चांगलं क्रिकेट खेळले गेले आणि मुंबईतील आतापर्यंत चांगले क्रिकेट लेवलला चांगले क्रिकेट खेळले. आता अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये चेतन चव्हाण सरांचा एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत. त्यानंतर आमची संपूर्ण मीडिया टीम बघा इंस्टाग्रामवर सर्वांचे फोटो चांगले, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. सर्वांचे खूप चांगले फोटो त्यांनी काढले. आमचे साई जाधव, साई इव्हेंट्स त्यांची पूर्ण टीम आहे. साई खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आमचे शिव, अमित, त्यानंतर उज्ज्वल, चौघांचं मिळून काम होतं. सर्वांनी या सर्वांचा एक आपण त्यांचा पण फोटो काढा. त्यांचा फोटो आमचे सारंग काढतील. हा सारंग कॅटरस पण फेमस आहे, पण सारंग फोटो पण काढतात. आणि 2 दिवस खूप मोठी त्यांनी दाखवली. एकदा त्यांच्यासाठी टाळा वाजवा. हे चेहरे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आज संपूर्ण साई एडिट ही त्यांची टीम होती. ओढ ना, ओढ तिकडे की मारतोय. तिथं नाही जायचं, वायर पुरेल का? राकेशजी सराफ आपलं पण स्वागत आहे. आपलं देखील एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. राकेश सराफ आणि वायर काढा की. विनंती करेल राकेशजी सराफ यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती आपण इकडे केला जातो आहे. पहिल्या 8 थर रचण्यामध्ये आमचे सतीशजी फटकरे यांचा एक मोलाचा वाटा आणि त्यांचा एक विशेष सन्मान म्हणजे मला असं वाटतं 2002 साली टेंबी नाक्याला पहिल्या 8 थर लावले आणि तेव्हा 25 वर्ष आहे. त्या मला असं वाटतं आता 25 वर्ष त्या गोष्टीला झाली आहेत. आपले देखील आभारी आहे आणि थँक्यू सो मच सर. जाणार नाही, वार नाही जाते तिकडं, वार नाही जाते.
पळणारे जास्त वेळ घेत नाहीये. हा एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेमध्ये मग दिनेश सांगळे यांना विनंती करेल की आपण आणि बाबूशेठ पवार यांना विनंती करेल की आपण एक विशेष सन्मान पद्मनाथ बाबू सरांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. 2 दिवस ज्यांनी सामनाधिकार म्हणजे संपूर्ण स्कोरिंग पण ते पाहत होते, संपूर्ण या क्रीडा स्पर्धेची मॅनेजमेंट सर्व त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं. पद्मनाथ बाबू यांचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. थँक्यू सो मच. आणि माऊली चषकावर त्यांचं एक वेगळं प्रेम आहे. गेली 6 वर्ष क्रीडा स्पर्धेसोबत ते जुळले आहेत. दिनेश सांगळे यांचे अगदी जवळचे मित्र. बाबूसाहेब 2 शब्द क्रीडा स्पर्धेविषयी आणि ही मैत्री आज क्रिकेटवरचं प्रेम आणि तुम्ही पण मला सगळ्या परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळलाय. थँक्यू. जे मित्रमंडळ आहे त्यांनी मला इथे जो मान सन्मान दिला आणि आज हे पहिली टुर्नामेंट आहे. म्हणजे एवढ्या वर्ष मी 11 वर्ष टुर्नामेंट करतोय आणि पहिल्या टुर्नामेंटला मी अंपायरिंग नाही केली. कारण की वाघाने मला सांगितलं बाबा तू अंपायरिंग करू नको, माझ्या सोबतीला राहा. पण अशी एकही डिसिजनबद्दल काही नाही झालं. पहिले तर माझ्या 3 अंपायरचे मी आभारी आहे. कारण की कुठलंही गालबोट नाही, नेहमी नावं ठेवणारे भरपूर जण असतात. आज मला बघायचं आहे ग्रुपमध्ये कोण काय किती बोलतं ते, आणि बरोबर डिसिजन माझ्या अंपायरने दिले. रिव्ह्यूला पण सर्व व्यवस्थित होतं, काही हे नव्हतं. आणि राहिलं 6 वर्ष, तर 6 वर्ष वाघा ॲक्च्युली वाघाने माझी मैत्री 20 ते 22 वर्षापूर्वीची आहे. क्रिकेट खेळताना वाघाला मी बाहेर पण घेऊन गेलेलो खेळण्यासाठी. तर वाघा माझा एकदम जवळचा आणि जिवलग मित्र आहे. भले मी ते काम करायचे पैसे घेतो, मी पैशाच्या हिशोबाने काम नाही करत, मैत्रीच्या हिशोबाने काम करतो. आणि जे पारितोषिक आहे मला वाटत नाही मुंबईमध्ये कुठे एवढे पारितोषिक दिले जातात. भले सर्वांना भरपूर डोनेशन भेटतात, पण द्यायची पण जाण्यात पाहिजे, ती वाघ्याची आहे. वाघ्याने माझं 3 ते 4 महिन्यापूर्वी टुर्नामेंटसाठी डिस्कशन झालं. प्रत्येक एक बाकी पण आहेत बिट्टू वगैरे, आणि एवढी मेहनत करतोय 4 महिन्यात की वाघ्या नेहमी मला बोलतो की यार बाबू आपण खेळलो ना, आपल्याला तेव्हा एवढी बक्षिसं भेटली ना, तेवढी बक्षिसं यांना भेटली पाहिजे. म्हणजे यांचे हात घेऊन घेऊन थकले पाहिजे. आता यावर्षी 15 आहेत. वाघ्याने मला वाटतं लॉटलाच बोललेला पुढच्या वर्षी 20 असतील, नक्की 20च असतील, ही याची मी ग्वाही देतो. धन्यवाद. म्हणजे मॅच पेक्षा बक्षीस समारंभ जास्त वेळ चालेल. मॅच परंतु मॅन ऑफ द मॅच देण्यासाठीच 20-25 मिनिटं लागतील. खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना. आणि आता बोलणार होता आपण मॅन ऑफ द मॅच आणि सर्व पारितोषिकांकडे. आजचा हा वायर दे ना त्याची, त्याची वायर इकडे पोहोचत नाहीये. चेक. वरती ना दादा, खालती विजयजी फडकरे यांचे गणेश मयेकर यावेळी 100वे वर्ष आपलं गणपती बाप्पाचं पण आणि दहीहंडीचं पण. सो यावर्षी थाटामाटामध्ये आहेत आणि नक्की त्यांचा एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. गणेशजी मयेकर आणि आमचे विजयजी फटकरे. गिरगाव म्हटलं तर प्रत्येक जण प्रत्येक सणामध्ये नेहमीच लक्ष लावून असतात. थँक्यू सो मच. आणि सर्वांचं अगदी मनापासून आभारी आहे. खूप सारं पारितोषिक या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. बघता बघता खूप आम्हाला मयेकर आणि खूप मोठा सपोर्ट केला गेलाय या कार्यक्रमासाठी. अगदी टुर्नामेंटची संपूर्ण परमिशन पासून ग्राउंड बनवण्यापासून म्हणजे रस्त्यावरती क्रिकेट खेळणं म्हणजे सोपं नाहीये. 2 दिवस खूप मोठं सहकार्य. थँक्यू सो मच फडकरे साहेब आणि आमचे मयेकर साहेब आपले देखील आभारी आहे. वरती आहे.
दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण फक्त इकडे या. दोन्ही टीमचे कॅप्टन्स. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या. विनिंग टीम आणि दोन्ही टीमला मात्र आपण इकडे जॅकेट आहेत फोटोशूटसाठी आपण इकडे प्रोव्हाइड केले आहेत. शिसाई स्पोर्ट्स आम्हाला देखील नेहमीच सपोर्ट राहिले गेले आणि आगे नाही. हॅलो, गेले 2 दिवस ज्याचा आवाज ऐकतात ते आमचे मित्र सागर मोरे यांचा मी माऊली सुवर्ण चषक मित्रमंडळातर्फे सत्कार करतोय. दिनेश, आमचे मार्गदर्शक बाबूदादा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करतोय. जरा जोरदार. हॅलो, सागरसाठी. सागर पण मला वाटतं 4 वर्ष देशी जीवन आहे. सागर, क्रिकेटबद्दल बोलतो तर आज या कमिटीबद्दल पण बोल. सर्वांना माहिती खूपच बोलतोस तू, पण थोडं कमिटीबद्दल पण बोल. नक्की चांगलं करतात आणि मनापासून करतात, त्यामुळे माऊली त्यांच्या मागे उभी आहे. कुठलाही कार्यक्रम तुम्ही करता तेव्हा मनापासून केला तर 100% एफर्ट्स दिले आणि खूप मेहनत आहे. जसं बाबू सर म्हटलं की आता ही टुर्नामेंट थोडी पुढे करणार आपण, नक्की पुढे घे, कारण की गरमी खूप आहे आणि खूप एवढ्या काय रस्त्यावरती टुर्नामेंट सोपं नाही आहे. सर्वांचं मी कौतुक करेन, पण इकडच्या नागरिक खूप सपोर्ट केला की रस्त्यावर येण्याचा रस्ता आहे. थँक्यू सो मच. आणि 4-5 वर्ष मी पण या क्रीडा स्पर्धेसाठी येतोय. लॉकडाऊनच्या नंतर ही क्रीडा स्पर्धा देखील आम्ही केली. सो थँक्यू सो मच. पोलीस स्टेशनचा देखील आभारी आणि आम्हाला त्यांनी पण सपोर्ट केलं. थँक्यू सो मच. नगरसेवक आणि नगरसेविका या परिसरात तेंडुलकर मॅडम देखील त्याशी उपस्थित होत्या. या परिसरात दमदार आमदार मंगलप्रभात लोढा सर देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. त्यातच सर्व काही आहे. सो आपण आता बक्षीस समारोह मांडणार आहोत. हा, सर्व कमिटी मेंबर्स आपण पुढे या. सर्व कमिटी मेंबर्स स्टेजच्या मागे कोण आहेत त्यांनी लगेच पुढे या. विनंती करेल सर्व कमिटी मेंबर्स प्लीज. सर्व कमिटी मेंबर्स प्लीज आपण पुढे यायचं आहे. तिथे काय लावतो?
मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. जबरदस्त कामगिरी करत असताना फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेणं देखील प्रत्येकाचं स्वप्न असतं की फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेणं. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यासाठी मी बाबूशेठ पवार यांना विनंती केली की आपल्याला तुला पुरस्कार द्यायचा आहे. खूप चांगली कामगिरी केली, रन्स आपल्या टीमसाठी खूप चांगले बनवले. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला तो आहे रोहन साळुंके. रोहन साळुंके यांना मात्र फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. एक जबरदस्त खेळाडू अंधेरी अंबोलीचे, खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात देखील खेळले गेले. ओरम क्रिकेट देखील मुंबईत खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. धडाकेबाज बॅटर, खूप सारं पारितोषिक आहेत रोहन साळुंके. सर्व मान्यवर आमच्या तिकडे जॉईन होतात आणि रोहन साळुंके 15 मॅन ऑफ द मॅच या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले गेले. रोहन साळुंके खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मॅच आपल्या टीमला जबरदस्त बॅटिंग केली. विकेट गेली होती परंतु रोहन साळुंकेने चांगली इनिंग बिल्डअप केली आहे. रोहन, दोन शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल, कारण की 1 to 4चं क्रिकेट तू सर्व फॉर्मॅट खेळतोस, परंतु या क्रीडा स्पर्धेविषयी 2 शब्द ऐकेल. टुर्नामेंट दरवेळेस चांगली असते. गेल्या आता बाबूसाहेब थोडेसे बोलले की डिसिजनमध्ये थोडं गेल्या वेळी प्रॉब्लेम झालेला, तर जे झालं ते ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे काय झालं आणि नंतर सगळे चेष्टा करत आहोत. पण यावेळी बाबूसाहेब हॅम्पर नव्हते तर आम्हाला पण दुःख होतं, कारण ते दरवेळेस असतं हॅम्पर. ठीक आहे, त्यांचा तो निर्णय स्वतःचा होता. हॅलो, हां, तर काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, टुर्नामेंट 1 नंबर गेली, दादानी पण 1 नंबर टुर्नामेंट केली आणि यावेळेस खूप मजा आली खेळायला, कारण आज सगळेच प्लेअर आमचे जे होते जुने ते सगळे प्लेअर कमबॅक करून खेळत होते, तर मजा आली खेळायला. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत आणि चांगला खेळ केला रोहनने. त्यानंतर आपण विनंती करूयात वियान अजय बुरुक. आम्हाला जी बाईक ज्यांनी प्रोव्हाइड केली, वियान स्वतः इकडे उपस्थित आहे, त्यांच्या वडिलांनी आम्हाला जी बाईक प्रोव्हाइड केली गेली. थँक्यू सो मच विजय बुरुक. आणि त्यानंतर उदयनमुख खेळाडूकडे आपण पहिले उदयनमुख खेळाडू देऊया.
हा पहिला पण उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार देत आहोत, ज्यांनी जबरदस्त खेळ केला. बॉलिंग करत असताना नक्की लक्षात राहिले गेले आणि चिपळूण त्या परिसरातून हा खेळाडू इकडे दाखल झाला. जुनैद मुल्ला, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण परिसरातून मात्र हा खेळाडू इकडे दाखल झाला. तर जुनैद मुल्ला जर नसेल तर त्याच्या अनुपस्थितीत मात्र पुरस्कार कलेक्ट करायचा आहे. उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार दिला जातो आहे जुनैद मुल्ला. भगवान भाऊ यांना विनंती केली की आपल्याला पुन्हा पुरस्कार दिला जातो आहे. जुनैद नाही आहेत, चिपळूणचे एक जबरदस्त खेळाडू अगदी कमी वयामध्ये ही क्रीडा स्पर्धा खेळली. सागर निवाजे यांच्या अनुपस्थितीमध्ये पुरस्कार घेत आहेत. एक उदयोन्मुख खेळाडू नुसती ट्रॉफी द्यायची प्रकार त्याला आहे ना हे, त्याला हे आहे. खेळाडूचं गिफ्ट पण आहे. माऊली चषकला आम्ही गिफ्ट घेऊन हा, नाही गेलो. माऊली चषकला आला तर फक्त ट्रॉफी देत नाही आपण, हा, gift आपला पॅटर्नच वेगळा आहे. हा, आपण खूप सारे पारितोषिक घेतो आणि उद्या जुनैद मुल्लासाठी देखील आपण पाहिलं तर हे पारितोषिक आहे फ्रायर एअर फ्रायर एअर फायर आणि आपण पाहिलं तर डिजिटल एअर फायर आहे. जबरदस्त कामगिरी केली जुनैद मुल्ला. रत्नागिरी चिपळूण परिसरातील एक चांगला खेळ, चिपळूण रत्नागिरी त्या परिसरात एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. दापोली मंदनगर त्या परिसरात देखील जुनैदचा एक बोलबाला राहिला गेलाय. आज सगळ्या निवृत्तीच्या अनुपस्थितीमध्ये पुरस्कार घेतला गेलाय. त्यानंतर बेस्ट बॉलरकडे आपण वळणार आहोत. रुपेशजींना विनंती केली की आपल्याला तुझा पुरस्कार द्यायचा. बेस्ट बॉलरसाठी ओव्हन आहे आणि बेस्ट बॉलरसाठी ट्रॉफी आहे. ज्याने जबरदस्त इकॉनॉमी बॉलिंग केली. कोण असेल बेस्ट बॉलर? खूप चांगली कामगिरी करत असताना संतोष सल्फा रॉयल संघाचा विशाल जाधवला मात्र बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जातो आहे. विशाल जाधव एक जबरदस्त बॉलिंग करत असताना खूप चांगली इकॉनॉमी बॉलिंग केली आपल्या टीमसाठी. विशाल जाधव दिवाचे एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि एक जबरदस्त ऑलराऊंडर आहेत. व्यावसायिक क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले आहेत. विशाल जाधव इकॉनॉमी स्पेल टाकत असताना आपण पाहिलं आपल्या टीमसाठी 4 ओव्हरमध्ये 4 विकेट आणि 9 रन खर्च करत असताना चांगला स्पेल टाकला गेला. आपण पाहिलं तर विशाल जाधव, जबरदस्त जाधव, विशाल जाधव मॅन फ्रॉम दिवा डोंबिवली त्या परिसरात देखील खूप चांगले क्रिकेट खेळले गेले आहेत. आकर्षक असं ओव्हन आणि ट्रॉफी आहे. विशाल जाधव, विशाल काय बोलशील? बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळतो आणि टीम फायनल मध्ये जिंकली, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि पहिल्यांदा ही टुर्नामेंट मी खेळायला अपुदाला बोललेला. ही टुर्नामेंट आपल्या टीममध्ये खेळणार आहे. लास्ट इयर मला या टुर्नामेंटला आम्ही खेळायला अपुदामध्येच आलेलो, पण मला 12वा बसवलेला आणि आता मला बेस्ट बॉलर भेटायला खूप छान वाटतंय. बघा, म्हणजे त्यांनी उल्लेख केला की 12वा प्लेअर आपण असलो तरी मी खेळणार. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. गत वर्षी बेस्ट 12वा प्लेअर या वर्षी बेस्ट बॉलर आहे. बघा, वेळ सर्वांची बदलते आणि वेळ बदलली आहे. वेळ त्यांनी बदलवली, परफॉर्मन्स चांगला केला. सो विशाल जाधव बेस्ट बॉलर, त्याला थोडं भरून आलं. हॅलो चेक. चेक. हा, त्यानंतर आपण बोलूयात वैयक्तिक बेस्ट बॅटरकडे, ज्याने जबरदस्त बॅटिंग केली. बेस्ट बॅटरचा पुरस्कार. या ग्राउंडवर बॅटिंगचा खूप स्किल आहे, कारण की अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्कल, सी बाउंड्री, ओपन, टर्फ, बॅटिंगचा खूप स्किल आहे, टॅलेंट आहे. तोच बेस्ट बॅटर वगैरे इकडे पुरस्कार. या ग्राउंडवर खेळणं खूप कठीण आहे. सो आपण विनंती करेल बेस्ट बॅटरचा पुरस्कार देण्यासाठी विजय भाऊ यांचे संदीप भाऊ. हा, या दोघांनी, संदीप भाऊने खूप क्रिकेट एन्जॉय केलं की कोण फायनल जिंकेल, आणि त्यांच्या सोबत आमचे भगवान भाऊ पण एन्जॉय करतो की फायनल कोण पण जिंकू दे. हा, एकदम कॅल्क्युलेटर आपण पाहिलं गेले. 27 बॉल मध्ये त्याने 28 रन केले. अफलातून बॅटिंग करत असताना बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला जातो आहे
रोहन साळुंके. आर फॉर रोहन आणि आर फॉर रन. एक जबरदस्त बॅटिंग केली रोहन साळुंकेने. संघ असल फॉर ऑल संघासाठी बेस्ट बॅटरचा पुरस्कार. ओरम क्रिकेट देखील मुंबईतलं खूप चांगलं खेळतात आणि उभा चर्चेत राहिले गेलेत. तर पावसाळा पण सुरुवात होते. रोहनची बॅटिंग पावसाळ्यात पण पाहण्यासारखी राहिली आहे. बेस्ट बॅटरचा पुरस्कार. रोहनने दाखवून दिले की आपण प्रत्येक फॉर्मॅट मध्ये बॅटिंग करू शकतो. मग सर्कल, सी बाउंड्री, 1 to 4. हा येणार आहे. बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला तर रोहन साळुंके. रोहन बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळतोय. कसं वाटतं आणि प्रॉपर कॅल्क्युलेट बॅटिंग पाहिली गेली. या ग्राउंडवर एक सिंगल पण बाउंड्री प्रमाणे आहे. काय बोलशील बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळतोय? पहिली गोष्ट तर मी माझ्या टीमला थँक्स बोलेल, कारण सचिन राणे आणि अप्पू ते लोक बोलले तू तुझा गेम खेळ, तू तुझ्या सिंगलवर लक्ष देऊ नको, तू अटॅकिंग गेम करूनच खेळ. तर मी तेच ऐकूनच मी त्या फॉर्मॅटमध्ये मी खेळत होतो. आणि दुसरी गोष्ट तर बॉलिंग पण या लोकांनी चांगली टाकली, कारण इकडे 6 बॉल टाकणं खूप डिफिकल्ट आहे आणि 6 रन घेणं तर एकदमच डिफिकल्ट आहे. तर मी टीमसाठी सगळ्यांना छान बोलले. क्या बात आहे. छान. आणि तू पण खूप छान खेळलास. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. त्यानंतर आपण आता वळूयात द्वितीय क्रमांकाच्या टीमने पटकावलं त्यांच्या टीमला आपण इकडे बोलवणार आहोत. त्यांना शूज आणि मेडल इकडे देणार आहोत. अन्ना 11 चिंतामणी संघ आपण या. हा, अन्ना 11 चिंतामणी संघ जर काय इकडे खेळली त्याचं नाव आहे स्वप्नील. जर ती बाउंड्री गेली असती तर रात गई बात गई. हा, काल एक बाउंड्री जाता होता, एक बॉल 3 ला बाउंड्री अडवली होती. सर्वांनी आमचे शूज आणि प्रत्येक खेळाडूला मेडल आहेत. हा, बाबाजी पुढे राहणार, बाकी सर्व मागून यायचं. या बाबाजी, त्यानंतर स्वप्नील आणि त्यानंतर आमचे दीपक राजेश सोरटे. दीपककडे बघितलं मला राजेश सोरटेची आठवण होते. त्यानंतर आमचे दर्शन दळवी, सौरभने पण चांगली बॉलिंग केली, मेहताने पण एक मॅन ऑफ द मॅच घेतली आणि आमचे मागे यश, ऋषभ, मँगो आणि शेवटी कुणाल आहे. एकेकानी या प्लीज. हा, तिकडे चेअर ठेवा ना मित्रांनो, नाही तर तो टेबल ठेव ना. हा, शूज देखील आहे. हा, दीपक आमचे राजेश सोरटे. सेम बोलो, राजेश सोरटे कधीपासून अंडरम खेळायला लागला. सर्व टीम्सला आपण इकडे मेडल आणि शूज दिले जात आहेत. खूप मोठी गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. पण खूप चांगला परफॉर्मन्स त्या टीमने केला. अंतिम उपविजयी संघ खोताची वाडी महिला नवरात्र मंडळ गिरगावची माऊली क्रिकेट स्पर्धा. आजचा हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर क्रीडा स्पर्धेचं द्वितीय क्रमांक दिला जात आहे. अन्ना 11 चिंतामणी. हा, आता आपण वळूया तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफी आणि चेककडे. तब्बल 66,666 टीमचं नाव आहे. हा, थोडं फायर आपले दत्ता मोहिते, आमचे ललितजी माधव आणि आकाश चाबुस्वार आणि रुपेश दादा आणि विजयदानी, सर्व आमचे दादा आपण देखील सर्वांनी मिळून हा पारितोषिक द्यायचं आहे. तब्बल 66,666 आकर्षक ट्रॉफी. माऊली सुवर्ण चषक 6वे पर्व उपविजेता संघ ठरतोय अन्ना 11 चिंतामणी संघ. या आपण फक्त कॅप्टन उभा राहील, बाकीच्या खालती बसलं तरी चालेल. बाबाजी
3G 4G 5G बाबाजी. हा स्वप्नीलला मात्र इकडे आकर्षक अशी आपण प्रत्येक खेळाडूला आपण इकडे जॅकेट पण प्रोव्हाइड केलं श्री साई स्पोर्टच्या माध्यमातून. आकर्षक अशी ट्रॉफी आहे गिरगावची माऊली सुवर्ण चषक अंतिम विजयी संघ अन्ना 11 चिंतामणी संघ तब्बल 66,666 वा आकर्षक चषक दिलं जात आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गिरगावच्या माऊलीचा. तब्बल 66,666 वा आकर्षक ट्रॉफी आणि हे पारितोषिक दिलं जात आहे. टीमचं नाव आहे अन्ना 11 चिंतामणी. चिंतामणी संघाच्या हातामध्ये आपण पाहतोय उपविजेता संघ जबरदस्त कामगिरी करत असताना गिरगावची माऊली सुवर्ण चषकावरती नाव कोरलं गेलंय. अंतिम उपविजयी संघ खोताची वाडी महिला नवरात्रोत्सव मंडळ नाव कोरलं जाते अन्ना 11 चिंतामणी. जबरदस्त खेळ केला या टीमने, संपूर्ण टीमने चांगले एफर्ट्स दिले. खूप चांगल्या पद्धतीने खेळ करत असताना या क्रीडा स्पर्धेवरती द्वितीय क्रमांक पटकावला गेला अन्ना 11 चिंतामणी संघ आणि बाबाजी बाबाजी 2 शब्द ऐकेल या क्रीडा स्पर्धेविषयी आणि एवढं चांगलं आयोजन काय म्हणाल? पहिली गोष्ट वाघ्याला मी धन्यवाद मानतो, कारण की आम्ही गेल्या वर्षी या टुर्नामेंटमध्ये नव्हतो. या वर्षी आम्ही टुर्नामेंटमध्ये येऊन चांगले परफॉर्मन्स केले आणि चांगले खेळलो आणि पब्लिकनी सपोर्ट केला. प्रतीक यांनी वाघ्यानी या सर्वांनी सपोर्ट पब्लिक सपोर्टमुळे आम्ही चांगले जिंकलो आणि चांगले खेळलो. धन्यवाद. थँक्यू सो मच. त्यानंतर आता प्रथम क्रमांक आपण देणार आहोत, पण त्यावर माझी एक इच्छा आहे, माझं पर्सनल आहे की वाघ्या आपण 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी. हा वाघ्यासाठी नाही आता नंतर कोण आहे वाघ्या 2 शब्द ऐकेल, कारण की बघ क्रिकेट गिरगाव मध्ये तू पण चांगला खेळलास, तुझा सन्मान पण करणार, पण तू वर्षी माझी क्रीडा स्पर्धेत सन्मान आहे. परंतु 2 शब्द आज ही संकल्पना आहे, जसं सचिन राणेने पण सांगितलं की त्याची देण्याची ताण ते खूप चांगलं पारितोषिक वाटतोय. बाबू सरांनी पण सांगितलं 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल आणि तुझ्या मागेचे पाठी राखेल सर्वांचं. पहिलं तर मी बिट्टूला आणि प्रतीकला थँक्स बोलेल का मी जानेवारी महिन्यापासून ही सुरुवात केलेली का एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये करायची आपल्याला कशी करायला लागेल. आणि ग्राउंडचा मोठा आमचा इश्यू असतो का आपल्याकडे ग्राउंड नाही आहे, गल्लीत करायचं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे. तर मी तेच बघत असतो का ग्राउंड कुठे भेटेल, पण ग्राउंड कुठे आपल्याकडे आहे नाही आहे. म्हणून आम्ही तिकडे होती टुर्नामेंट त्या गल्लीत होती म्हणून या गल्लीत घेतली. गेल्या वेळी पाऊस पडला, विकेटचा प्रॉब्लेम झाला म्हणून यावेळी थोडी लवकर घेतली. गेल्यावेळी मेच्या 20 तारखेला होती, यावेळी लवकर घेतली. गेल्यावेळी तिकडनं खेळत होतो आणि यावेळी पाऊस नाही म्हणून इकडनं खेळवली. पावसाचा आशीर्वाद आहे खरंच. आणि बाबूदादा आणि अमित लोटलीकर, रुपेश दादा, विजय दादा किंवा चाबूसकर, ललित यांचा दरवेळी मी चाबूसकर आणि ललितला थँक्स बोलेल का मला करायच्या अगोदर मी अमिताशी डिस्कस करतो तेव्हा ते दोघेही त्यांना सांगतात अमित दादाला का नाही तो करतोय त्याला तू नाही नको बोलू कुठल्या गोष्टीसाठी. तर मला ह्या गोष्टीसाठी थँक्स बोलायला आवडेल का दोन्ही टुर्नामेंट एकाच दिवशी होती. 25-26ला सुद्धा ओव्हरम होती आणि मग त्यांनी 18-19 घेतली आणि आपल्याला इकडे 25-26ला करायला. आणि पूर्ण कमिटीला थँक्स बोलतो. कमिटी म्हणजे माझे सगळे मित्र आहेत. सगळे रात्री 4-4 वाजेपर्यंत थांबत होते इकडे विकेट बनवल्या तर 5 वाजेपर्यंत इकडे थांबले. प्रतीक तर सकाळी विकेट खराब होऊ नको म्हणून 8 वाजता घरी गेलाय. सगळ्यांना थँक्स बोलतो आणि खरंच सगळे तुम्ही बरोबर चांगले खेळलात. आणि मला बाबाजी स्पेशली फायनलला आला म्हणून मी थँक्स बोलेल का मला आता दरवेळी घराच्या खालती येऊन बोलवता मला एंट्री दे तर मी तुला ह्यावेळी एंट्री देईल पण बोलतो वाघ्याचा मी फायनलला येईल पण तो आला आणि थँक्यू. थँक्यू सो मच. आणि आता आपण बोलूयात फायनल मॅचच्या जे चॅम्पियन टीम आहेत सर्वांनी यायचं आहे. नक्कीच सनरायझर्स सल्फर रॉयल
सर्वांना मेडल आणि आपण इकडे शूज देणार आहोत. सचिन राणे आणि कंपनी एक जबरदस्त कामगिरी करत असताना टायगर अभि जिंदा आहे. सचिन राणे काय स्माइल केली बघा. सचिन राणेच्या घरासमोर टुर्नामेंट चालू आहे, परंतु तो बोलणार मला नाही. या क्रीडा स्पर्धेत खेळायची आहे, जिंकायचं आणि टायटल जिंकायचं आहे. अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. सचिन राणे एकेकाने या. खूप सारं पारितोषिक या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले गेले. रोहन साळुंके, त्यानंतर आमचे नीरज, अरुण आणि सनी बरोबर लाईनीत उभे आहेत तिघं. खूप सारं पारितोषिक या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं गेलं आहे. सनी नंतर अरुण, त्यानंतर आमचे यतिराज देवरुखे, बाबू मीराबाईंदरचा एक जबरदस्त खेळाडू, त्यानंतर अभिजित दोडके मॅन फ्रॉम मानखोर. खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. त्यानंतर विशाल जाधव या क्रीडा स्पर्धेसाठी देखील इलेक्शन मध्ये खेळले गेले. महत्वाची ओव्हर हाताळत होती. त्यानंतर आनंद लोके, विक्रोळी कन्नमनगरचे एक जबरदस्त खेळाडू आनंद लोकेने देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि त्यांना देखील शूज आहे. त्यानंतर चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. अजून मेन पारितोषिक बाकी आहे, ती बाईक कोणाला मिळेल यावर देखील सर्वांच्या यथासाठी सर्व आमचे थांबलेत. गिरगावकर प्रथम क्रमांक तब्बल 1,11,111. द्वितीय क्रमांक 66,666 पण पाहिलं गेलं. गिरगावची माऊली सुवर्ण चषक. तुला दिनेश फोटोशूट केलं जाईल सर्व टीम सोबत. आकर्षक ट्रॉफी आहे. सर्व कमिटी मेंबर आपण पण या. मित्रांनो या, सर्वांनी या. रेड कॅप सर्वांनी या. आणि सर्व कमिटी मेंबर आपण देखील जॉईन व्हा फोटोशूट साठी. सर्वांचं अगदी मनापासून ऋणी आणि खूप चांगल्या मॅचेस आपण पाहिल्या गेल्या आजच्या दिवसामध्ये. प्रथम क्रमांक पटकावलं गेलं टीम सनरायझर्स अल्फा रॉयल. आकर्षक चषक, आकर्षक असं तब्बल 1,11,111 मानकरी ठरतोय सनरायझर्स अल्फा रॉयल. जबरदस्त आयोजन पाहिलं गेलं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा टीम सनरायझर्स अल्फा रॉयल. बोला गणपती बाप्पा, बंगाल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. 6व्या पर्वावर मात्र नाव कोरलं गेलंय सनरायझर्स अल्फा रॉयल. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमानंट. सचिन राणे आणि कंपनी एक जबरदस्त कामगिरी करत असताना सर्व खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली आणि या 6व्या पर्वावरती गिरगावची माऊली सुवर्ण चषकावरती नाव कोरलं गेलंय सनरायझर्स अल्फा रॉयल. 6वं पर्व तब्बल 1,11,111 रुपये व आकर्षक चषक दिलं जात आहे. खूप चांगली कामगिरी करत असताना सर्व खेळाडूंचे खूप चांगले एफर्ट्स पाहिले गेले. नक्कीच आमचे उमेश मोरे यांची देखील आठवण येईल. हा, प्रतीक सीतापाणी आमचे सिद्धेश भागवत आणि बाबू दादा आमचे नक्कीच सचिन राणे आपण व्यासपीठावरती या. नाही होणार
खूप चांगला खेळ केला आणि सर्व टीम्सने खूप चांगले एफर्ट्स दिले. यतिराजने काय स्माइल केले भाऊ, बाबा आपण जिंकलो. जिंकणं गरजेचं आहे, टायटल जिंकणं गरजेचं आहे आणि सर्व टीमचे एफर्ट्स होते त्यामुळे टीम जिंकली. सनरायझर सल्फर रॉयल 6वं पर्व गिरगावची माऊली सुवर्ण चषक. आमचे सिद्धेश भागवत आणि प्रतीक शेताव शेवटी त्यांनी पण दीर्घ श्वास घेतला. हा सचिन राणे टीम चॅम्पियन होती आहे आणि खूप चांगलं क्रिकेट तुम्ही खूप वर्ष खेळताय. घराजवळ क्रीडा स्पर्धा होती परंतु नाही कुठल्या गटातली क्रीडा स्पर्धा जिंकायची आहे, कसं वाटतं आणि काय म्हणाल? खूप चांगलं वाटतं ॲक्च्युली. टायटल मारणं इम्पॉर्टंट आहे. एवढ्या लांबून आलोय, एवढी मेहनत दिवसभर केली आहे, तर जिंकणं इम्पॉर्टंट असं सगळ्यांचं स्वप्न असतं की जिंकणं इम्पॉर्टंट आहे. ते आज आम्ही केलं कारण ही टुर्नामेंट फायनल नव्हती मारली, यावर्षी आम्ही चॅम्पियन झालो, त्याच्यामुळे खूप जास्त आनंद झालाय. क्या बात आहे बाबा, आपण जिंकलो. माझा मित्र फायनलला गेला आणि फायनल मारले, त्याच्याबद्दल थँक्यू. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतात सचिन राणे आणि कंपनी. गेले कित्येक वर्ष 20-25 वर्ष चांगलं क्रिकेट खेळले गेले सचिन राणे. चला इकडे 6 कार्यक्रम इकडेच समाप्त झाला. असं नाही, बाईक बाकी आहे. हा अरे हा बाईक बाकी आहे, मजा केली यार. सर्व बघत होते की अरे थोडी मजा एकदम पाहिजे ना. बाईक ते बोलले कॉम्पिटिटरला इथून मला घरी जायला. ओके वळूयात बाईककडे. तिकडे पण शांतता लगेच झाली. बघा बाईक विकत आपण महागातली पण घेऊ शकतो, पण ती बाईक मिळवणं प्रत्येकाचं स्वप्न असतं की ती बाईक जिंकून मला मिळवायची. आणि आमचे त्याला बसवत आहे. बाईकला आपण हल्दी गवत पहिला आणि मग नंतर अनाउन्समेंट करतो. दगदग वाढले सर्वांची. लाईव्हला पण खूप जण बघत असतात की अंडरआर्म क्रिकेटमध्ये बाबूशेठ क्वचित क्रीडा स्पर्धेमध्ये बाईक असते. त्यात आपण याही वर्षी बाईक ठेवली आहे मालिका वीरासाठी. काय त्याची स्ट्रॅटेजी बाबू सर सांगतो. जबरदस्त कामगिरी करत असताना ही होंडाची बाईक आहे. हा बघा बाईकचं आपण पहिलं पण अनाउन्समेंट केलं की ती प्लीज तुम्ही विकू वगैरे नका. मी क्लिअर बोलतो कारण की जर आपल्याला समजलं तर कायमस्वरूपी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून तो बाद केला जाईल. बाईक कोणाला मिळेल यावर सर्वांची 2 दिवस ती बाईक तिकडेच होती. सर्वांनी फोटो पण काढले बाईकचा. कॉमेंटेटर हा बाईक देण्यासाठी आमचा छोटा अगदी रितेश अजय बुरुक विहान अजय बुरुक यांच्या माध्यमातून आपण इथे बाईक देणार आहोत. नक्कीच त्यांच्या वडिलांनी बाईक आपल्याला इकडे प्रोव्हाइड केली अजय बुरुक यांच्या माध्यमातून. आपल्या तर टुर्नामेंटसाठी बाईक होती, तो आला, तो खेळला, तो जिंकला, तो पडला आणि प्लेअर ऑफ द सिरीज साठी आपण पाहिलं तर पुरस्कार दिला जातो आहे ज्याने जबरदस्त कामगिरी केली. कोण असेल? कोण तिकडे कोण बोलला? ते फक्त बघायला थांबलेत. आणि प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार दिला जातो आहे ज्याने जबरदस्त कामगिरी केली. तब्बल 39 रन्स केले. खूप चांगली बॉलिंग पण पाहिली गेली. 42 पॉइंटने प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार दिला जातो आहे. हा वाग्या बोलतो यावर्षी नको आपण ही बाईक देण्याची पण आपली इच्छा होती की बाईक जसं चंदू सरांनी म्हटलं की 10व्या पर्वापर्यंत 4 व्हीलर पण देऊ. आता ते बाईक दिली आहे. हा 39 रन्स त्याने केले. जबरदस्त बॅटिंग केली, बॉलिंग केली, फिल्डिंग केली. नाव आहे 39 रन, 1 विकेट, 42 पॉइंट. 42 पॉइंट, 1 विकेट, 39 रन.
ज्याने जबरदस्त कामगिरी करत असताना प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार दिला जातोय. वाघ्याची इच्छा होती की बाईक द्यायची. कोण असेल? परत एकदा सांगतो, 39 रन, 1 विकेट, 42 पॉइंट. प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार दिला जातोय कुणाल वेंदळकर. जबरदस्त कामगिरी करत असताना दक्षिण मुंबईचा एक युवा खेळाडू ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात राहिली गेली आहे. कुणाल बोलतो स्वप्नीलला भेटेल, स्वप्नील बोलतो कुणालला भेटेल, परंतु आपल्या घरातच मिळेल. बाबाजी मोठे आपल्यालाच मिळते. एकदा जोरदार टाळा वाजवा कुणालसाठी. जबरदस्त कामगिरी करत असताना एसी पण मिळवली आणि बाईक पण मिळवली. 2 वर्षात सिरीजचा मानकरी ठरतो. अगदी डोळ्यात पाणी आलं. परंतु मित्र आपण जिंकलो. कुणालचं बाईकवर बसूनच आपण इंटरव्ह्यू घेऊयात. कॅमेरामॅन आपण बाईकवर पण देखील बसून फोटोशूट केलं जाईल. एक जबरदस्त कामगिरी केल्याने आमचे चिरंजीव वियानच्या हातातून वियान बुरुक यांच्या हातातून आपण पाहिलं तर ही सिरीजची बाईक दिली जाते. खूप चांगला खेळ केला वियानच्या हातातून मात्र दिला ते कुणाल. दक्षिण मुंबईचा एक जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना या क्रीडा स्पर्धेमध्ये चर्चेत राहिले गेलेत. सिरीजचा पुरस्कार दिला जातोय कुणाल वेंदळकर. दक्षिण मुंबईचा एक ओव्हरआर्म क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले. कुणाल मला काल म्हटलं की HPL मध्ये खूप चांगला खेळलो पण माझ्या टीमने मला साथ दिली नाही, पण अंडरआर्म मध्ये त्यांनी बाईक मिळवली. एकदा जोरदार टाळ्या कुणालसाठी. एक जबरदस्त खेळ करत असताना कुणाल कुणाल ट्रॉफी घेण्यासाठी नक्कीच कोणीतरी प्लीज. कुणाल बाईकवर बसायचं, बाईकवर बसून इंटरव्ह्यू देणं. या कॅमेऱ्यात घेतोय. या कॅमेऱ्यात घेतोय. पहिलं बाईकवर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार दिला जातोय कुणाल. पहिली बाईक तो आला, तो खेळला, तो जिंकला. पहिल्या बाईकचा मात्र आयुष्यामधली मला असं वाटतं बर्गमॅन आहे कुणालकडे, ऍक्सेस आहे. सो पहिली बाईक मिळते. कुणाल कसं वाटतंय? प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक मिळते आणि आपल्या गिरगावमध्ये खेळत असताना एसी पण मिळवलाच परंतु बाईक मिळते. कसं वाटतंय? पहिली असेल, पहिली जे नक्की खूप चांगलं वाटतंय. आणि ओरम क्रिकेट पण मगाशी मला स्टार्टिंगला तो आला तेव्हाच मला काल बोलला की HPL थोडी मिस झाली, परंतु माझी बॅटिंग खूप चांगली झाली. पण ओरम मध्ये मिस झालं परंतु अंडर मध्ये भरून काढलंस. हो नक्कीच. आणि मी स्वप्नीलला बोलवेल की एकदा माझ्यासोबत गाडीवर बसायला प्लीज. क्या बात आहे. स्वप्नीलला काय पप्पांना बोलवले? स्वप्नील काय यार, तिघांनी पण या. कारण की स्वप्नील देखील तेवढाच डिझर्विंग आहे माझ्यासाठी. हा बघा, असं मन मोठं पाहिजे. क्या बात है. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. असं क्वचित महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळते. बाप बेटे एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बाबाजी त्यांचे आणि हेल्मेट देखील आहे. बाबाजी यांची 2 चिरंजीव स्वप्नील आणि कुणाल. जबरदस्त कामगिरी करताना पाहिले गेले सर्व खेळाडूंनी मन जिंकली आणि बलब्लॅड थँक्यू सो मच. सर्वांचा अगदी मनापासून आभारी आहे. हा बाईकची चावी आणि तुम्ही एक राऊंड मार बाबा. कुणाल एक राऊंड मारला असं बरं होईल. हा पेट्रोल तू टाकायचं. ओके. सो आपण थँक्यू सो मच. सर्वांचा अगदी मनापासून आभारी आहे. भाऊ थँक्यू सो मच. 6वं पर्व इकडे समाप्त झालं असं जाहीर करतो. 7व्या पर्वामध्ये त्या जल्लोषामध्ये आपण भेटूयात. गिरगावची माऊली सुवर्ण चषकाचं एक भव्य दिवस आयोजन पाहिलं गेलं. चुकून मागून जर कोणाचा सन्मान राहिला असेल तर माफी मागतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्तर काही ना काहीतरी नवीन करण्याचा आपण प्रयत्न केला. पुढच्या वर्षी देखील अजून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करूयात आणि यावर्षी 1,11,000 पहिला अजून पारितोषिक वाढण्याचा प्रयत्न करूयात. खूप साऱ्या शुभेच्छा. एक चांगलं क्रिकेट खेळा, फेअर क्रिकेट खेळा. 6वं पर्व इकडे समाप्त झालं. गिरगावची माऊली खोताची वाडी महिला नवतोत्सव मंडळातर्फे सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. थँक्यू.